नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर एक बातमी म्हणजेच कापूस सोयाबीन ह्या पिकावरती 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे. ह्या संदर्भातला GR सुद्धा आलेला आहे. किती हेक्टरपर्यंत अनुदान मिळणार आहे आणि कोणती शेतकरी पात्र असणार आहेत, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपचं लिंक आहे, तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप लिंक करून ठेवा. तुम्हाला अशीच दररोजचे महत्त्वाचे अपडेट लगेच ताबडतोब त्यामध्ये मिळतील मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे 29 जुलै 2023 रोजी. मित्रांनो, मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावी लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. ह्या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांसाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अर्थसहाय्य देण्याची प्रस्तावना हा मंत्रिमंडळाच्या 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असेल त्यांना 1,000 रुपये अनुदान पासून मिळेल आणि 2 हेक्टरपेक्षा जास्त जे त्यांचं क्षेत्र आहे क्षेत्रानुसार त्यांना अनुदान मिळणार आहे. तर शासन निर्णय राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यात देण्यात आली आहे. वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2,746.34 कोटी असे एकूण 4,194.68 कोटी इतका खर्चासह मान्यता देण्यात येत आहे. तर तिसरा, सदरच्या खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादक वाढ व मूल्यांकडे वाढ विशेष कृती योजनेचे लेखी शीर्षक देण्यात आले आहे. मित्रांनो, राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र प्रति हेक्टर 5,000 रुपये हे अर्थसहाय्य देण्यात येईल. मित्रांनो, हा अनुदान 2023च्या खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी या पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांची अर्थसहाय्यात पात्र राहतील. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही जर ई-पीक पाहणी नोंद केली असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. ई-पीक पाहणी या पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याच्या प्रमाणात परिमाण करून अर्थसहाय्य देण्यात येईल. सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक व्यवसाय प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण DBTच्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल. तर हा अनुदान तुम्हाला DBTच्या माध्यमातून मिळणार आहे डायरेक्ट बँक खात्यामध्ये. सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील. फक्त 2023च्या खरीप हंगामातील कालावधीत जे सोयाबीन आणि कापूस पीक आहेत त्याचंच अनुदान मिळणार आहे. सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्याची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. म्हणजे जे काही KYC करायचं आहे, जे अजून माहिती आहे ते GRच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून कळविण्यात येईल. तेव्हा आपल्या चॅनलवरती लगेचच व्हिडिओ येईल. त्यासाठी टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक हा महत्त्वाचा व्हिडिओ अपडेट होती. चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच तुमचं नवीन माहिती नवीन व्हिडिओ भेटूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद.